जरंगे स्वतःच माझ्या मराठा भावांसाठी जे माझ्या मेरे दिल की धड़कन है मेरा मराठा भाई, वो कुछ अछूते नहीं है मेरे लिए, मेरे दिल की धड़कन है. जरंगेनं जेवढं म्हणजे खाना खराब केलाय माझ्या मराठा भावांचा, युवकांचा, आणि तुकडा पाडणारा तो कोण आहे? तुकडा पाडणारा तो कोण आहे? तो काय संत आहे? तो काय मला सांगा, तो काय अण्णा हजारे आहे का? मला हेच प्रश्न विचारायचा आहे सन्मान्य मंत्री उदयनना सुद्धा, की तुम्ही काय चर्चा केली? सार्वजनिक करा ना, सार्वजनिक करा ना. काय जरंगेला काय ग्रामपंचायतचा एखादा सदस्य करायचा काय? ते जाहीर तर करून टाकू द्या. त्याच्यात हिंमतच कशी होते? तो आहे कोण? मला काय आमच्या वात्रटिकेमध्ये, आमच्या गुराखी भाषेमध्ये कोणते बालजी लागून गेलाय का म्हणतात? बालजी लागून गेलाय का तो? त्याची काय पार्टी आहे का? म्हणून म्हणलो त्याला खाजविलंय काय? आणि त्यामुळं मला असं वाटतंय की आकाश पाताळ असे वेगवेगळे दोन गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जरंगे काय म्हणताय त्याला किंमत देण्याची गरज नाही. पण येत्या काळात त्यांनी जर आंदोलन उभारलं तर त्याचा फारसा काही परिणाम दिसेल का? कशावर आंदोलन उभारणार आहे जरंगे? ते काय शेतीवर बोलतंय? ते काय कधी मुलांच्या बेरोजगारीवर बोलतंय? ते याचा तुकडा पाडायचा, त्याचा तुकडा पाडायचा, याची सुपारी फोडायची, त्याची सुपारी फोडायची. आणि तुम्हाला मी खास करून सांगतो, हे राजकारणाचा भाग आहे. जेव्हा बिगर मराठा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत आहे त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात, त्यावेळेस अशा प्रकारच्या चर्चा वर आणल्या जातात. परंतु एक लक्षात ठेवा, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. त्या मावळ्यांमध्ये जातीय वर्गीकरण मानलं जात नसतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत. झुंगे परिवार सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहे. सदावर्ते आणि जयश्री पाटील सुद्धा त्या मावळ्यांपैकीच आहेत. त्यामुळं हे असे तुम्हाला सांगतो अवसानात निघालेले जरंगे हे समाजात भेद पाडू शकत नाहीत. परंतु यांना खाजवणारे, मी म्हणत नाही कोण कोण खाजवलंय, परंतु यांना नक्की खाजवणारे हे जातीय द्वेषी असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बिगर मराठा आला की त्यावेळेस तुकडे पडायची भाषा, ही भाषा या त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे. तुकडे पडायची भाषा ही त्या पाकिस्तानी विचाराची भाषा आहे, त्या दाढीवाल्यांची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे, त्या दाढीवाल्याची भाषा आहे. आणि दाढीवाल्यांची त्या भाषा इथं सहन केली जाणार नाही. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.